मित्रांनो, टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर सामाजिक शास्त्र या विषयावर मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेऊन आलेलो आहो। हा प्रश्नसंच जराही मिस करू नका। आपण यापूर्वी 90 ते 118 पर्यंतचे प्रश्न पहिल्या व्हिडिओच्या पार्टमध्ये टाकलेले आहे। यापूर्वीचा व्हिडिओही हा व्हिडिओ झाल्याच्या बाद पाहून या, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचं स्वरूप कळेल। एकही प्रश्न मिस करू नका। रिझन काय आहे तर 30 ते 60 प्रश्न तुम्हाला इथं विचारतात। 30 ते 60 प्रश्न म्हटल्यावर तुम्ही विचार करा, खूप मोठा पार्ट आहे आणि हे पार्ट जर तुम्हाला कळाला तर तुमचे प्रश्न जास्तीत जास्त बरोबर येण्याची शक्यता आहे आणि टीईटी 2026 तुम्ही क्वालिफाय होण्याची शक्यता आहे। बघा, प्रश्न आणि हे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। खूप महत्त्वाचं आहे सबस्क्राइब करणं, कारण बघा तुम्हाला 2026 ची टीईटी क्वालिफाय व्हायची असेल तर प्रश्नांचं स्वरूप एक्झॅक्टली मी माझेच प्रश्न घेऊन आलेलो आहे। एकही प्रश्न चुकीचा नाही आहे। हा प्रश्न जो आहे हा प्रश्न पॅटर्न माझाच आहे, मला विचारलेले प्रश्न आहेत। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। 119वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे। पोम्पोई हे शहर रिकामी जगाच्या खाली गाडले गेले। बघा काय म्हटलेलं आहे, हिमस्खलनाच्या कोसळलेल्या बर्फाखाली, त्याच्यानंतर बघा ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली, त्याच्यानंतर महापुराचे अवसाद याच्या खाली आणि दरड कोसळून। तर या प्रश्नाचं उत्तर योग्य काय आहे तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या, कारण किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीने आणि बरोबर विचारतात हे तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे, ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाखाली हे शहर दडले गेले आहे अशा पद्धतीचं, आणि हे इजिप्तचं शहर आहे, लक्षात घ्या इजिप्त। ओके, कुठचं शहर आहे तर इजिप्तचं शहर आहे। ज्वालामुखीतून येणारे जे आग राहते किंवा मग ते राख राहते त्याच्या खाली हे दडलेलं शहर, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे। बघा 120वा प्रश्न तर खूप वेळेस विचारलेला आहे, भारताची प्रामाणिक वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते। आता ऑप्शन तुम्हाला दिलेले या प्रश्नाचं उत्तर येत असेल बऱ्यापैकी शिक्षक लोकांना तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका। बघा या प्रश्नाचं उत्तर जे आहे 82.30 पूर्व। बघा तुम्हाला माहित आहे की उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर ओके अलाहाबाद जवळ आहे, तर तिथून ही रेखावृत्त गेलेला आहे आणि बघा ग्रीनविच टाइम नुसार 5.30 मिनिटाचा फरक आहे, आपण पुढे आहोत। ओके, ग्रीनविच टाइम मुळे आपण काय 5.30 तास आपण समोर आहोत, समजलं, प्रमाण वेळेपेक्षा। तर हे लक्षात ठेवायचं आहे, किती तास समोर आहोत असाही प्रश्न विचारला होता, तर 5.30 तास समोर आहोत। 121वा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, भारताच्या आग्नेय दिशेस असणारे शेजारील राष्ट्र कोणते आहे। तर इथं ऑप्शन दिलेलं आहे म्यानमार, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि श्रीलंका। बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर एक लक्षात घ्या, बरेचसे जण इथं श्रीलंका निवडतात, परंतु तुम्हाला दिशा माहित असली आवश्यक आहे। ही श्रीलंका जी आहे, श्रीलंका आपल्या दक्षिणेस आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरबी समुद्राच्या पलीकड इंडोनेशिया आहे, जे आग्नेय दिशेच्या साईडला येते। ओके, लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 122वा प्रश्न मी तुम्हाला वारंवार सांगायला लागलो, यापूर्वी आपण 90 ते 118 प्रश्न पाहिलेले आहे, 118। तर यापूर्वीचं लेक्चर जे आहे हा व्हिडिओ संपल्याच्या बाद लगेच पाहून घ्या, जेणेकरून तुमचे प्रश्न सर्व काही बरोबर येतील। बघा काय म्हटलेलं आहे, रिकामी जागा हा प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रात आढळतो। कोणता प्राणी आढळतो तर सांबर आहे, सिंह आहे, कस्तुरी मुर्गा आणि कोल्हा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने द्यायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये। बघा काय म्हटलेलं आहे तर हिमालयाच्या पर्वतीय क्षेत्रात कोणता प्राणी आढळतो। आता बघा या प्रश्नाचं उत्तर आहे कस्तुरी मुर्ग। तुम्हाला माहित आहे की कस्तुरी मुर्ग एक हिरण आहे। ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि याक हे महत्त्वपूर्ण आहे, याक बी आपल्याला कुठं सापडते तर काश्मीरमध्ये सापडते, हिमालय पर्वतामध्ये। ओके, चला 123वा प्रश्न, अंबरनाथ शिव मंदिर रिकामी जागा यांनी बांधले। आता कोणत्या राजघराण्याने अंबरनाथ हे मंदिर बांधलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। बघा प्रश्न ऑप्शन आहे यादव, वाकाटक, शिलाहार आणि राष्ट्रकूट। तर या प्रश्नाचं उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये। बघा अंबरनाथ हे मंदिर जे आहे कुठं आहे तर हे ठाणे जिल्ह्यात होतं। ओके, हे जे अंबरनाथ यात्रा होते त्याबद्दल नाही म्हटलेलं आहे, तर हे लक्षात घ्या कुठं आहे तर ठाणे जिल्ह्यात आहे। आणि अंबरनाथ हे जे शिव मंदिर आहे कोणत्या राजघराण्याने बांधलं तर हे शिलाहार राजघराण्याने बांधलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। चला समोर जाऊया, समोरचे काही प्रश्न पाहूया। आता बघा आपण 124वा प्रश्न बघा काय म्हटलेला, कॉपर्स इनक्रप्शन्स इंडिकॅरम यात रिकामी जागा शिलालेखात संकलन आहे।
बघा शिलालेखाचे संकलन आहे, कोणाचे आहे तर अशोकाचे आहे का, चंद्रगुप्त दुसरा याचे आहे का, अजातशत्रूचे आहे की कनिष्काचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अशोकाचे आहेत. याच्यामध्ये कोणाचे आहे तर अशोकाच्या शिलालेखाचे संकलन याच्यामध्ये आढळलेले आहे. बघा त्याच्यानंतर 125वा प्रश्न काय म्हटलेला आहे, अंदमान निकोबार बेटावर रिकामी जागा हे आदिवासी या बेटाचे मुख्य रहिवासी आहे असं मानतात. तर कोणते आहे बघा, कातकरी, जाखा, भिल्ल आणि गोंड. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा जाखा नाही आहे ते, त्याचं नाव जे आहे जारवा आहे, जारवा. ओके, लक्षात ठेवायचं आहे. किंवा मग त्याला आपण शॅम्पेन म्हणतो. ओके, लक्षात ठेवायचं आहे कोण तर जारवा. हे जाखा नाव आहे, जारवा. जारवा हे लक्षात ठेवायचं आहे. हे प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, जाखा किंवा जारवा. ओके, याला शॅम्पेन सुद्धा म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला समोरचा प्रश्न बघा 126वा. काय म्हटलेलं आहे, रिकामी जागा नदीकाठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. तर बघा इथं 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होते, 12 वर्षांनी. आता 2027ला जे आहे नाशिकमध्ये तो बी कुंभमेळाच आहे, परंतु तो 6 वर्षांनी घडवला जातो. तर बघा काय म्हटलेलं आहे, तर हे कोणत्या नदीच्या काठी आहे, उज्जैन. तर हे शिप्रा नदीच्या काठी, हे लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न होता, शिप्रा नदीच्या काठी आहे. त्याच्यानंतर बघा 127वा प्रश्न काय म्हटलेला आहे, सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते रिकामी जागा. आता कोणत्या उत्सवाने होते तर इथं बघा तीज, दिवाळी, दसरा आणि बैसाखी. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बघा, तर तुम्हाला द्यायचं आहे. तर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा हे प्रश्न जे आहे, हे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीने द्यायचं आहे. सौर ऊर्जेची सुरुवात जी आहे कोणत्या याने होते तर बघा हे लक्षात घ्या, आपलं जे हिंदू सण आहे, हिंदू सण कधी होते हा प्रश्न चुकलेला आहे. हा प्रश्न जे आहे या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे गुढीपाडवा. ओके, गुढीपाडवा यायला पाहिजे. कारण बघा आपला हिंदू सण जो आहे हा कुठून येते तर गुढीपाडवापासून आपण त्याला मानत असतो, साजरा करत असतो. लक्षात घ्या. असे 127 प्रश्न पाहिले. समोरचेही प्रश्न पाहूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्वपूर्ण आपण इथं प्रश्न घेत असतो. बघा मित्रांनो, आता आपण 128वा प्रश्न पाहूया. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्वाचा कापूस उत्पादक देश असून जशात त्याचा क्रमांक लागतो. आता कशात क्रमांक लागतो, कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न आहे. बघा 5वा, चतुर्थ, 3रा आणि 2रा. आता बघा या प्रश्नाचं उत्तर, योग्य जे उत्तर आहे काय आहे तर त्याचा 5वा क्रमांक लागतो. कितवा लागतो, 5वा क्रमांक लागतो. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता जरी तुम्हाला इथं काहीतरी लिहिलेलं असेल तर हे जुना पेपर आहे म्हणून आपण लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा काही विचार करू नका. जे प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला योग्य आहे ते सांगा लागलो. बघा 129 मोनाझाईट वाळू रिकामी जागा या राज्यात आढळते. कोणत्या राज्यात आढळते तर बघा झारखंड, केरळ, महाराष्ट्र आणि बिहार. तर बघा थोरियम हे जे त्या वाळूमध्ये थोडेफार त्याला सापडते त्या वाळूमध्ये, तर हे जे आहे केरळमध्ये आहे. हे 100% उत्तर आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा ऑडीच्या उत्पादनासाठी रिकामी जागा हा औद्योगिक प्रदेश आहे. तर कोणता आहे तर हा औद्योगिक प्रदेश. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा ईशान्य संयुक्त संस्थान, त्याच्यानंतर आशियाई पूर्व भाग, मध्य युरोप आणि पूर्वेकडील चीनचा भाग. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे तर हे जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ईशान्य संयुक्त संस्थान. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो, ईशान्य संयुक्त संस्थान. बघा त्याच्यानंतर 131वा प्रश्न काय म्हटलेला आहे, चीनच्या रिकामी जागा भागात लोह मार्ग जास्त आहेत. तर कोणत्या भागात लोहमार्ग जास्त आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर हे जे आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पूर्व भागात लोहमार्ग जास्त आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जरासा प्रश्नाचं ऑब्झर्वेशन केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला समजेल की आपल्याला भारताच्या भूगोलापेक्षा जास्त भूगोल कोणता विचारत आहे तर जगाचा भूगोल विचारत आहे. लक्षात ठेवा, जगाचा भूगोल जास्त करणं आहे. त्याच्यानंतर बघा 132वा प्रश्न आता आपण पाहूया. काय म्हटलेला आहे, जगातील 2ऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर कोणते शिखर आहे तर बघा तुम्हाला माहित आहे की गॉडविंड ऑस्टिन हे जे आहे 2ऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे तर पहिल्या क्रमांकाचे आहे माउंट एव्हरेस्ट. हे लक्षातच ठेवायचं आहे. चला समोरचा प्रश्न बघा. इथं आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. जोड्या लावायच्या आहे. सरळ सरळ अस्तंभ ब स्तंभ दिलेला आहे.
जोड्या लावायच्या आहेत. तर या जोड्या आपल्याला लावत असताना कशा पद्धतीने लावायच्या आहे, तर बघा या प्रश्नातली चुकीच्या जोड्या आणि अयोग्य जोड्या दिलेल्या आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बघा अमेरिकामध्ये बायसन येते, ओके, तर लक्षात ठेवायचं आहे चूक आहे वाघ, ओके, तर हे चुकीचं आहे. आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. कोणती योग्य जोडी जुळवा. तर अमेरिकेमध्ये लक्षात ठेवा उत्तर अमेरिका जी आहे ते बायसनसाठी आहे. मी तुम्हाला इथं पहिले योग्य उत्तर देऊन देतो. पहिल्याचं सी आहे, ओके. त्याच्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये बघा काय आहे, दक्षिण अमेरिकेत काय फेमस आहे, तर कोल्हाच आहे, तर याचं बी आहे. त्याच्यानंतर बघा तिसरं आहे ब्राझीलमध्ये वाघ फेमस आहे, तर तिसऱ्याचं ए उत्तर आहे. आणि चौथ्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तर आफ्रिकाचा बघा झेब्रा आहे, ओके, झेब्रा आहे, याचं डी उत्तर आहे. तर बघा इथं आपल्याला प्रश्न जे उत्तर जर द्यायचे असेल तर कशा पद्धतीनं, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अयोग्य जोडी जुळवायला सांगितलेले आहे. तर बघा इथं याची अयोग्य जोडी कोणती आहे आणि योग्य जोडी कोणती आहे. बघा दक्षिण अमेरिकेचं बीजला बीच आहे. त्याच्यानंतर बघा ब्राझीलचं काय आहे, ब्राझीलचं आपल्याला ए दिलेला आहे आन्सर. म्हणजे हे बी चुकलेला हा प्रश्न असू शकतो, कारण टीईटी मध्ये बऱ्याचशा चुका येतात, ओके. तर आफ्रिकेचं डीच आहे. म्हणजे हे दोन बरोबर आहे, दोन चुकीचे दिलेले आहे. हा प्रश्न पूर्णपणे रद्द होऊन तुम्हाला याचा मार्क मिळू शकतो, लक्षात ठेवायचं आहे, ओके. चला आता बघा चुकू काय शकतो, तर बघा इथं वाघ म्हटलेला आहे, तर उत्तर अमेरिकेचा वाघ म्हटलेला आहे, परंतु हे जे ब्राझीलचं काय राहते, ब्राझीलचा वाघ आहे, ओके, ब्राझीलचा वाघ आहे. आणि याची ही जोडी आहे, याच्यासोबत अशी जोडी दिलेली आहे, पण चुकीच्या दोन जोड्या दिल्यामुळे हा प्रश्न पूर्णपणे रद्द होतो. बघा काय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 34वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे, कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका. तर बघा हे कोणत्या याच्यात आहे व्हिक्टोरिया सरोवर, तर हे आहे आफ्रिकामध्ये. त्याच्यानंतर 135वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, बघा तर रिकामी जागा या काळास उत्तरायण म्हणतात. काय कोणत्या काळास उत्तरायण म्हणतात, तर बघा उत्तरायण म्हणजे बघा याच्यामध्ये सूर्य जे आहे जास्त काळ म्हणजे जास्त वेळ दिवस राहते असं लक्षात ठेवा सरळ सरळ. तर 22 डिसेंबर ते 21 जून पर्यंत, 22 डिसेंबर ते 21 जून पर्यंत पहिलंच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा इथं या काळात सूर्य जास्त वेळ राहतो म्हणून आपण याला उत्तरायण म्हणतो, ओके. चला समजलं असेल. आता समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, कशा पद्धतीनं सोडवणार आहोत. बघा 136वा प्रश्न, 136वा प्रश्न आपण आता बघूया. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे, कशा पद्धतीनं सोडवणार ते लक्षात घ्यायचे आहे तुम्ही, ओके. चला चालू करायचं मग समोरचा प्रश्न. बघा हे प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात, कोणतं जे आहे आपण पोलाद तयार करण्यासाठी वापरत असतो मित्रांनो. बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर हे लक्षात घ्या की तांबे, मॅग्नीज, सोने आणि बॉक्साईट. या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा याचं योग्य जे उत्तर आहे, खनिज पोलाद तयार करण्यासाठी. कोणते खनिज, तर मॅग्नीज हे खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा 137वा प्रश्न, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे, तर हे सर्वांनाच माहीत आहे की अंटार्क्टिका आहे. ऑप्शन वाचायचंही काम नाही, अंटार्क्टिका. त्याच्यानंतर 138वा प्रश्न, 5 अंश उत्तर 5 अंश दक्षिण दरम्यान, दक्षिण अक्षरवृत्त दरम्यान रिकामी जागा दाबाचा पट्टा आहे. कोणत्या दाबाचा पट्टा आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा विषुववृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी आणि मध्यम अक्षवृत्तीय जास्त. तर या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे कोणतं, तर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. चला त्याच्यानंतर हा प्रश्न बी खूप वेळेस विचारलेला आहे. 139वा, जगातील सर्वात मोठे फुल कोणते आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे की राफ्लेशिया आहे आणि दक्षिण आफ्रिकेत ते आढळते. कुठं, दक्षिण आफ्रिकेत आपल्याला आढळते. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न जे आहे 140वा, काय म्हटलेला आहे, प्रकाश एका सेकंदात सुमारे रिकामी जागा किमी प्रवास करतो. आता किती किमी प्रवास करतो हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर 3 लाख किमी हा प्रवास करत असतो.
30 लाख नाही 3 लाख हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, तर आकृती इथं आपल्याला दिलेली आहे. आकृती आणि इथं आपल्याला काय दिलेलं आहे, इथं ऑप्शन दिलेले आहेत. याला प्रश्नाला कशा पद्धतीनं सोडवणार आहोत समजून घ्या. खालील आकृतीत सागरी गुहाचे पर्याय कोणते? सागरी गुहाचा पर्याय तुम्हाला आता ओळखायचा आहे. कोणता असेल इमेजमध्ये सागरी गुहा? बघा, सागरी गुहा जर आपण विचार करतो म्हटलं, गुहा म्हणजे गुफा. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर बघा, जमिनीच्या आत बघा लाटांमुळे ते तयार होते. काय तयार होते? जमिनीच्या आत समुद्राच्या लाटांमुळे तयार झालेली पोकळ बाजू, त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो गुहा. ओके, तर मग हे जे आहे चौथं असेल. कोणतं असेल? चौथं. हे इथं आपली इथं गुहा तयार होते. ओके, लक्षात ठेवायचं या आकृतीमध्ये. इथं जर तुम्ही जर असा विचार करतो म्हटलं तर इथं गुहा तयार झाली, गुफा. इथं जायचा मार्ग चौथा पर्याय आपल्या म्हणजे पर्याय ऑप्शन क्रमांक 3 आणि योग्य काय आहे? चौथा आहे. ओके, लक्षात ठेवा. चौथी आकृती आपल्याला लागते. चौथी आकृती इथं आहे, ऑप्शन क्रमांक 3. इथं गलती करायची नाही. चला समोरचे प्रश्न आता आपण पाहूया. थोडे प्रश्न राहिलेले आहेत. ओके, बघा समोरचे प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. आता इथं आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. कशा पद्धतीने सोडवणार? 142वा प्रश्न काय म्हटलेला आहे, तर नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने रिकामी जागा दिशा दर्शवली जाते. आता कोणती दिशा दर्शवली जाते बाणाच्या साहाय्याने? तर हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. तर बघा इथं बाणाच्या साहाय्याने दिशा कोणती दर्शवली जाते? तर उत्तर दिशा दर्शवली जाते. कोणती? उत्तर दिशा दर्शवली जाते बाणाच्या साहाय्याने, या पद्धतीनं. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा समोरचा प्रश्न आता बघूया. 143वा. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता? तर सर्वात कमी कुठं आहे? तर यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गडचिरोली. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे योग्य? तर इथं बघा, इथं लोकसंख्येची घनता खूप कमी आहे, इथं जंगल जास्त आहे. तर हे आहे गडचिरोली आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर 144वा. हरिहरेश्वर सुंदर रिकामी जागा आहे. काय आहे हरिहरेश्वर सुंदर? तर लक्षात ठेवायचं आहे, थंड हवेचे ठिकाण, समुद्र किनारा, किल्ला किंवा ऐतिहासिक ठिकाण. तर इथं हरिहरेश्वर हे सुंदर ठिकाण आपल्याला ओळखायचं आहे. हरिहरेश्वर. ओके, तर रायगड जिल्ह्यामधील एक धार्मिक स्थळ आहे. ते निसर्गरम्य बीच आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे जे आहे समुद्र किनारा आहे. काय आहे? हरिहरेश्वर शिखर नाही म्हणा लागलो आपण. ओके, तर हे लक्षात ठेवा. आपल्याला काय म्हटलं? सुंदर काय आहे? तर हे सुंदर समुद्र किनारा आहे. त्याच्यानंतर 145वा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. 145वा प्रश्न आता आपण सोडवूया. कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा. एक मिनिट. 145वा प्रश्न काय म्हटलेला आहे, तर रोम शहर बघा, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारलेला प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहात बघा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा हरिहरेश्वर कुठं आहे? तर ओलान, पो नदी, टायबर आणि सांग्रो. तर तुम्हाला माहित आहे की रोम हे शहर कुठलं आहे? तर ग्रीकचं आहे आणि हे इटलीची राजधानी आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर हे कुठं आहे? टायबर नदीच्या काठी आहे. कोणत्या नदीच्या काठी? टायबर नदीच्या काठी. हे इटलीचं काय आहे? तर इटलीची राजधानी आहे. लक्षात ठेवायचं आहे. जॉर्जिया मेलोनी. 146वा प्रश्न आता आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलेला आहे? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर बघा रिकामी जागा. इथं तुम्ही 100% चुकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बघा. इथं तुम्ही पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे कांगारू, परंतु राष्ट्रीय पक्षी विचारलेला आहे. पक्षी म्हटलेला आहे, प्राणी नाही. तर पक्षी आणि प्राण्यामध्ये फरक राहते. मग इथं तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसते, आपण इथं निवडून येतो. मग हे लक्षात ठेवायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे? कांगारू, डिंगो, एकनिडा, एकिडना आणि एमू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? एमू आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे काय आहे? पक्षी आहे. समजून घ्या. योग्य पद्धतीनं प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, तर 147वा. हिमालय हा रिकामी जागा पर्वत आहे. तर काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक A वली पर्वत, त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक B ठोकळा पर्वत, अवशिष्ट पर्वत, त्याच्यानंतर ज्वालामुखीय पर्वत. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे वली पर्वत आहे. काय आहे?
बली पर्वत आहे, लक्षातच ठेवायचा. समोरचा प्रश्न बघा 148वा. अवकाश प्रक्षेपणासाठी रिकामी जागाचा उपयोग करतात. तर कशाचा उपयोग करतात? अवकाशयानाचा, अग्निबाणाचा, स्काय लॅबचा आणि चंद्रयानाचा. तर लक्षात आहे तुम्हाला की अग्निबाणाचे आपण आपल्या भारतीय अग्निबाणाचे जनक कोणाला म्हणतो? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि इथूनच आपण काय करतो? याच्याद्वारेच आपण कोणतंही अवकाश प्रक्षेपण करत असतो. त्याला रॉकेट आपण म्हणतो. समजलं? चला, समोरचा 149वा प्रश्न. श्वसनाचे विकार रिकामी जागामुळे होतात. तर ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे श्वसनाचे विकार हवा प्रदूषणामुळे होतात. लक्षातच ठेवायचं आहे. ओके. म्हणजेच बघा वाहनाची निघणारी धूर हे जे आपल्या हवेद्वारेच आपल्या नाकात जाते. 150वा प्रश्न, सर्वात शेवटचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? गणेश उत्सव, नवरात्र, दसरा आणि कार्निवल. हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कार्निवल. मित्रांनो, आपण यापूर्वी एक व्हिडिओ लेक्चर अपलोड केलं होतं. त्यामध्ये आपण 90 ते 118 प्रश्न पाहिले होते आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी मी ते लेक्चर टाकलेला आहे, तोही व्हिडिओ पाहायचा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.